नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. आज आपल्यासमोर मी सादर करणार आहे ज्योतीसोबत घडलेली मजा. या कथेचे या अगोदरचे जे भाग पोस्ट झालेले आहेत ते सर्व भाग तुम्ही जर चॅनलच्या पेजवरती जाऊन ऐकले तर तुम्हाला भरपूर मजा मिळेल आणि तुम्ही जर एखादा भाग मिस केला तर तुम्हाला मजा मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो, मी आपणास अशी विनंती करतो की कृपया चॅनलच्या पेजवरती विजिट करून या अगोदरचे भाग पण तुम्हाला ऐकायचे आहेत. आणि हो, दुसरी एक गोष्ट, आपण जर आपल्या चॅनलवर आत्ता पहिल्यांदाच आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपल्यासाठी खूप मेहनतीनं कथा बनवत असतो, त्यामुळं माझ्या कथेला लाईक पण करत चला, कारण तुमचा एक लाईक माझी कथा बनवण्याचा हुरूप वाढवत असतो आणि हीच एक प्रेमाची पावती आहे. त्याच्यामुळे आपणास विनंती, कथा आवडली तरच लाईक करा. माझ्या कथा खूपच मजेदार आणि रोचक असतात. हे तुम्हाला मी वेगळं काही सांगायची गरज नाही. मित्रांनो, चला आता तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. मग असं घडलं की संध्याकाळी मी आणि ज्योती व तिच्या बहिणी ज्योतीच्याच घरी झोपलो होतो. झोपण्यासाठी तिनं मला बोलवलं होतं. काय काय घडलं कसं याचं सविस्तर वर्णन याच्या अगोदरच्या भागामध्ये मी केलेलंच आहे. त्याच्यामुळे तेच रिपीट करून आता परत तुमचा डिसमूड व्हायला नको. तर मित्रांनो, मी ज्योतीच्या बाजूला झोपलो. ज्योतीच्या बाजूला छोटी होती, छोटीच्या पलीकडच्या बाजूला ज्योती आणि ज्योतीच्या पलीकडच्या बाजूला लता. अशा त्या तिघी बहिणी होत्या. म्हणजे लता आणि छोटी दोघींच्या मधामध्ये ज्योती होती. मी छोटीकडच्या बाजूने झोपलो होतो. मग हळूवारपणे मी माझा हात छोटीच्या अंगावर टाकला. मी टाकला म्हणण्याच्याऐवजी छोटीनंच माझा हात उचलला आणि तिनं माझा हात स्वतःच्या छातीवर ठेवून घेतला. इथंपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आता असं घडलं की माझा हात तिच्या छातीवर असल्यामुळे मला थोडी जास्त हालचाल करता येत नव्हती. कारण मी जर काही दाबात ती उठली, तिला काय करायचं होतं, काय तिच्या मनात होतं मला काही माहीत नव्हतं. आणि रिकामा कुटाळा नको, कारण मला पूर्णपणे माहीत होतं ज्योती आणखीनसुद्धा जागीच आहे आणि ती जागी असून छोटी झोपी जाण्याची ती वाट पाहत होती. परंतु छोटीसुद्धा एक नंबरची जिद्दी निघाली. तिचा माझा हात उचलला आणि तिच्या छातीवर ठेवला. आता मी हळूहळू वरच्यावरून हातानं तिच्या त्या मस्त गोल गोळ्यांची मजा घेऊ लागलो होतो. परंतु हे सर्व काही खूप सावधानीपूर्वक करावं लागत होतं, कारण ज्योती जर जागी झाली किंवा तिने डोळे उघडून बघितले तर सगळा खेळ खल्लास होणार होता. मग काही वेळ तसाच मी हात ठेवून राहिलो. मग काय करावं मला काही समजत नव्हतं. मी हळुवारपणे तिच्या गोळ्यांना वरून दाबू लागलो. मित्रांनो, ती खूप मस्त मजेमध्ये येऊ लागली होती. मग तिने हळूच तिचं तोंड माझ्याकडे फिरवलं. आता मात्र मला टेन्शन आलं होतं, कारण तिनं माझ्याकडे तोंड टाकला आणि ज्योतीच्या छातीवर ठेवला. तिच्या त्या मस्त उभारावर मी माझा हात ठेवला होता आणि वरून मी तिला आता चापसू लागलो होतो. तिनं माझा हात हळूच ढकलला आणि अगदी हळू आवाजात ती मला म्हणाली, शांत झोप ना. आता तिनं असं का म्हणली मला माहीत होतं, कारण तिची छोटी बहीण जागी होती. तिच्यासाठीच ती एवढा तिच्या जीवाची घालमेल करून घेत होती. मग ती हळूच म्हणाली, छोटी झोपलीस का गं? परंतु छोटी पण खूप मास्टर माइंड होती. ती लगेच म्हणाली, नाही गं ताई, झोपच येत नाही. काय करू कधी ते झोपच लागत नाही मला. तशी ती म्हणाली, डोळे बंद कर आणि पडून राहा, आपोआप झोप लागेल. असाच काही वेळ गेला. मग ज्योतीला कळून चुकलं छोटीला काही झोप लागणार नाही. आणि तसं जर बघितलं तर आम्ही दुपारी खूप मस्त खेळ केला होता. तिची जमीन मी मस्त नांगरून काढली होती. जमिनीची मशागत मस्त झाली होती. मग ती उठली आणि उठून ती बसली. तिनं उठून बसल्यामुळं रजई थोडीशी उघडली गेली होती. मित्रांनो, मी थोडा घाबरलो, परंतु माझा हात छोटीच्या अंगावरून तिच्याकडेच होता, त्याच्यामुळे मला घाबरण्यासारखं काही विशेष नव्हतं. मग ती उठली आणि मला म्हणाली, राजेश तुला बाथरूमला जायचं आहे का? तसं मी म्हणालो, का गं? तशी ती म्हणाली, काही नाही, सहज विचारली. मी बाथरूमला जाणार आहे असं म्हणून मला पुढं काही बोलायचा संधीसुद्धा न देता ती लगेच छोटीला म्हणाली, चल ना छोटी, बाथरूमला जाऊन येऊ. आता छोटीसुद्धा खूपच हुशार होती. ती लगेच उठली आणि तिच्यासोबत जाऊ लागली. मग मी सुद्धा उठलो आणि त्या दोघींच्या पाठीमागे जाऊ लागलो. इकडे मी पाठीमागे परत वळून पाहिलं असता माझ्या असं निदर्शनास आलं की लता आणखीनसुद्धा मोबाईलमध्येच व्यस्त होती. तिनं कुठला तरी चित्रपट लावला होता आणि ती बघण्यामध्ये ती व्यस्त होती. इकडं आमच्या तिघांमध्ये काय चालू आहे लताला काही देणं घेणं नव्हतं. ती चित्रपट पाहण्यामध्ये मग्न होऊन गेली होती. मग आम्ही तिघे पण बाहेर आलो. बाहेर म्हणजे बाहेरच्या हॉलमध्ये बाथरूमची व्यवस्था होती. त्या टॉयलेट कम बाथरूममध्ये त्या दोघीजणी गेल्या.
एकाच वेळेस 2 बाथरूम, 1 टॉयलेट आणि एक बाथरूम असं वेगवेगळं होतं. दोघीजणी गेल्या आणि मी मात्र बाहेर थांबलो. मग सगळ्यात अगोदर ज्योती बाहेर आली. ज्योती बाथरूमला फक्त निमित्त करून आली असावी असं मला वाटलं, कारण छोटी बाथरूममध्ये गेली की मला बोलायचं असावं, तिला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं असावं, काहीतरी चर्चा करायची असावी. ती छोटी बाहेर येण्याच्या अगोदरच ती बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन हळूच मला म्हणाली, राजेश आता एक काम कर, ही छोटी काही झोपी जात नाही, तू शांत झोप. पहाटेच्या वेळेला बघू किंवा उद्या दुपारी, आपल्याकडे असे पण 2-3 दिवस आहेतच ना. मी शांत झोपणार आहे, तू पण मला डिवचू नकोस, कारण छोटीला बहुतेक आपल्याबद्दल काहीतरी संशय आलेला दिसतोय. मी म्हणालो, ठीक आहे, तू पण शांत झोप, मला काही डवचू नकोस. मग ती मी लताकडे तोंड करून शांत झोपणार आहे, तू कसं झोपायचं आहे तसं तू रिलॅक्स झोप. आणि तुझा पण दुपारी भरपूर वेळ कार्यक्रम झाला आहे, त्याच्यामुळे तू खूप थकला आहेस असं मला वाटते, त्याच्यामुळे तू पण रिलॅक्स झोप. तसं मी म्हणालो, हो ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, मी काही तुला डवचणार नाही, तू शांत झोप. आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं. आणखीन आम्ही पुढं काय बोलणार तेवढ्यात तर छोटीनं दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली. छोटीनं दरवाजा उघडल्यामुळं त्या बाथरूममधला प्रकाश आमच्या थेट अंगावर पडला होता. बाहेर थोडासा मंद प्रकाश होता, म्हणजे कमी उजेड होता. मग छोटी बाहेर आली आणि ती हळूच म्हणाली, काय रे राजेश, काय म्हणते हिनं? तसं मी हसू लागलो आणि मी म्हणालो, तिला चहा प्यायची इच्छा झाली आहे. मग ती माझ्याकडं ज्योतीनं रागारागा बघितलं. आता ह्याला चहाची लहर का आली असावी असं तिला वाटलं असावं, परंतु दुपारी भरपूर मेहनत झाली होती, त्याच्यामुळे कदाचित मला चहाची इच्छा झाली असावी असं तिला वाटलं असावं. मग ती छोटीला तिनं सांगितलं, मी झोपणार आहे, तू त्याला चहा बनवून देतेस का गं? मग छोटी म्हणाली, ठीक आहे, मी बनवते, तू जाऊ झोप. तिथून आम्ही दोघीजण किचनकडे वळलो. आता वेगवेगळ्या खोल्या असल्यामुळे एकीकडे किचन, एकीकडे बेडरूम, एकीकडे झोपायचं, असं मोठ्या लोकांची कामं मोठीच असतात आणि त्यांचं घर पण चांगला स्पेस असल्यामुळं ह्या सर्व सुविधा एकदम व्यवस्थितपणे मेंटेन केलेल्या होत्या. मित्रांनो, जसं मी तिच्या किचनकडे गेलो तसं त्या किचनच्या जवळ एक टेबल, 2-4 खुर्च्या टाकलेल्या होत्या. त्यापैकीच एका खुर्चीवर मी जाऊन बसलो आणि तिला म्हणालो, छोटी, तुला पण चहा प्यायचं आहे का गं? तशी ती म्हणाली, हो ना, मला तर झोपच येत नाही, मला चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे. आणि ती लगेच मला म्हणाली, राजेश, मी मस्त मसाला चहा बनवणार आहे, साधा चहा बनवू की मसाला? मला तर मसाला चहाच खूप आवडतो. मग मी तिला म्हणालो, ठीक आहे, तुला जो आवडतो तोच कर, मला पण मसाला चहा खूप आवडतो आहे, आपण दोघे मिळून मसाला चहा पिऊ, चालेल ना? तसं ती पण म्हणाली, हो ठीक आहे. मग आम्ही दोघांनी मसाला चहा प्यायचं ठरवलं. मित्रांनो, छोटी चहा बनवत होती आणि मी तिच्याकडे एकदम मन लावून पाहत होतो. त्या किचन रूममध्ये टाकलेल्या टेबलच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसून मी छोटीचं एक अंग निहाळू लागलो होतो. छोटीसुद्धा आता मस्त भरलेली होती, एकदम परफेक्ट, पण ती एकदम हिशोबामध्ये आली होती असं जरी म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आता मी तिच्याकडे थोडंसं जास्तच लक्ष देऊन बघत होतो, त्याच्यामुळं ती मला जास्त आकर्षित दिसू लागली, एकदम आकर्षक, जसं की ज्योतीपेक्षासुद्धा हीच खूप भारी आहे असं मला वाटू लागलं. परंतु ज्योतीपेक्षा किती जरी झालं तरी ती थोडीशी कमीच वयाची आणि ज्योती एकदम मस्त रुळलेली होती. हिला ह्या गोष्टीतलं एवढं काही नॉलेज असणार नाही असं मला वाटू लागलं आणि जे काही करायचं आहे ते सर्व काही मलाच करावं लागेल असंसुद्धा मला वाटू लागलं. आता छोटीकडे पण मोबाईल होता, बऱ्याच गोष्टी तिने मोबाईलमधून शिकली असेल. माझ्या मनामध्ये अनेक विचार होते, अनेक प्रश्न तयार होत होते. ह्या सर्व गोष्टी हिला कितपत माहीत असतील, हिला काय काय माहीत असेल, आता आपलं आज काय काय होऊ शकेल, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये तोंड काढू लागले होते. मग मी जास्त विचार न करता तिथंच बसून चहाची वाट बघू लागलो. ती मुद्दाम तिची बॅग हलवत होती. माझ्या लक्षात आलं ती तिची बॅग हलवत आहे. मग मी हळूच इकडे तिकडं अंदाज घेतला, खोलीच्या बाहेर आलो आणि बाहेर येऊन ज्योती कुठे झोपली आहे ती बघितलं. ज्योती एकदम मस्त पांघरून घेऊन झोपली होती. मी त्या बेडरूमपर्यंत आलो आणि परत वापस आलो. वापस येऊन मी किचनमध्ये थांबलो, तशी ती हळूच मला म्हणाली, अरे कुठे गेला होतास? तसं मी म्हणालो, तिच्या एकदम मी कानाच्या जवळ गेलो आणि अगदी हळू म्हणालो, ज्योती झोपली आहे का पाहण्यासाठी गेलो होतो. मग ती मला म्हणाली, का? तिच्याजवळ काय आहे तुझं? तसं मी म्हणालो, काही नाही गं, असं म्हणून मी माझे हात तिच्या खांद्यावर टेकवले. जसं मी माझे हात तिच्या खांद्यावर टेकवले तसं तिला खूप मस्त वाटलं असावं. तिनं तिचे हात माझ्या हातावर ठेवले आणि मला म्हणाली, राजेश, काय करतोयस हे? परंतु तिला हे सर्व काही पाहिजे होतं. काय करतोयस तू हे? तिचा एकदम गोड आवाज माझ्या कानी पडत होता. मित्रांनो, आता मी मागचा पुढचा विचार न करता किंवा तिला काय सांगायचं काय नाही हे काहीच कसलाच विचार न करता तिला थेट म्हणालो, तुला जे काही पाहिजे ना छोटी, तेच द्यायचा प्रयत्न करतो आहे. मग ती मला म्हणाली, मला काय पाहिजे आहे? तसं मी म्हणालो,
तू आता वेडाचं सोंग घेऊ नकोस. मला माहीत आहे तुला काय पाहिजे आहे आणि काय नाही पाहिजे आहे. मग ती मला म्हणाली, सांग ना काय पाहिजे. तसं मी म्हणालो, काही नाही पाहिजे आहे का? तशी ती म्हणाली, नाही, मला कुठं काय पाहिजे आहे. मग मी शांत झालो आणि ठीक आहे, मला वाटलं तुला साखर वगैरे पाहिजे असेल असं म्हणून मी हसत हसत तो विषय टाळला आणि तिथंच असलेल्या टेबलवर हात ठेवून त्या खुर्चीवर बसलो. मी खुर्चीवर बसल्यानंतर तिनं दोघांना 2 कपामध्ये चहा घेऊन ती आली. एक कप माझ्यासमोर ठेवला आणि एक कप स्वतःजवळ ठेवला. आम्ही दोघे पण आता एकमेकाच्या एकदम समोर बसून चहा पिऊ लागलो होतो. आता चहा पित असतानाच माझी नजर सहजपणे तिच्या वरच्या भागाकडे गेली. वरच्या साईडचे तिने 2 बटन चहा बनवत काढली असावी, कारण अगोदर ज्यावेळा चहा बनवायच्या अगोदर आम्ही येत होतो त्यावेळा पण मी तिच्या त्या भागाकडे दृष्टीक्षेत्र टाकलं होतं. जसं मी तिच्याकडे नजर टाकली होती आणि बघितलं होतं त्यावेळेला संपूर्ण बटन लावलेले होते. परंतु आत्ता मात्र जसं मी बघितलो तसं तिचे वरची 2 बटन उघडी होती आणि त्यातून तिची छोटीशी घोळ दिसत होती. आता मला तो भुरा कलर एकदम गोरा असा एकदम नाजूक भाग तिथून दिसत होता. माझी पूर्ण नजर एकवटली होती. एकदम स्थिर नजरेने मी तिच्याकडेच बघत होतो. तिचं लक्ष माझ्याकडे आलं आणि तिलासुद्धा समजलं मी तिच्या कोणत्या भागाकडे बघतोय, काय बघतोय हे तिला पूर्णपणे समजलं होतं. परंतु तिने मला काही विरोध केला नाही. ती एकदम शांत हळुवारपणे मला म्हणाली, राजेश काय बघतोयस रे? तसं मी म्हणलं, कुठं काय, काही नाही, चहा पितोय मी असं म्हणून मी माझी नजर चुकवली आणि दुसरीकडे बघून चहा पिऊ लागलो. चहा पित असतानाच माझा हात टेबलवर होता. तिने हळुवारपणे माझ्या हाताला स्पर्श केला आणि माझा पाय टेबलच्या जो खाली होता त्या पायावर तिनं पलीकडच्या बाजूनं पाय घातला आणि तिच्या पायानं माझ्या पायाला डवचू लागली. मी सुद्धा तिच्या पायाला डवचू लागलो. थोड्या दोघांमध्ये देवाणघेवाणीचा प्रकार होत होता. मी जसं करतोय अगदी तीसुद्धा तसंच करत होती. मग हळुवारपणे मी तिच्या हाताला डिवचायला सुरुवात केली. हाताच्या हळुवारपणे चिमट्या घेत होतो, परंतु तिला काही वाटत नव्हतं. मी पण मला मस्त थोडंसं सपोर्ट करत आहे असं मला वाटत होतं. मग मी चहा कधी संपवला हे माझ्यासुद्धा लक्षात आलं नाही. चहाचा कप संपला तसा मी चहा खाली ठेवला, तो कप खाली ठेवला आणि तिला म्हणालो, चल आता झोपूत आपण. तसं ती मला म्हणाली, ठीक आहे असं म्हणून ती माझ्यासमोरचा कप तिनं उचलला आणि दोन्ही कप तिने नेऊन किचनच्या कट्ट्यावर ठेवले. मग आम्ही दोघे पण वळलो आणि मी पुढं आणि ती माझ्या पाठीमागे होती. अशी एकदम ती जोरात पाठीमागून आली आणि तिनं मला पाठीमागून धक्का दिला. जसं तिनं माझ्या पाठीला धक्का दिला तसं तिचे दोन्ही मोठे गोळे माझ्या छातीला धडकले आणि मला एक मस्त फिलिंग आली. मला ती म्हणाली, राजेश आपण उद्या थोडं बाजारात जायचं का? मला तुझ्या गाडीवर बसून घेऊन जातोस का? थोडं साहित्य खरेदी करायचं आहे. मग मी म्हणालो, काय घ्यायचं तुला? तशी ती म्हणाली, अरे तुला आत्ताच काय सांगू, उद्या सांगन ना. मग मी म्हणालो, ठीक आहे जाऊत आपण. मग ती मला म्हणाली, कधी जायचं? मी तिला सांगितलं, जाऊ म्हणल्यानंतर जाऊ, नको काळजी करू, मी जाईन ना घेऊन तुला. मग ती म्हणाली, ठीक आहे, परंतु उद्या म्हणजे उद्याच, परदिवशी जायचं नाही, उद्याच जाऊ, कारण नंतर आई पप्पा आल्यानंतर मला कुठं फिरू देणार नाहीत. मी दीदीला सांगते तुझ्यासोबत जाणार आहे म्हणून. मी ठीक आहे असं म्हणालो आणि तिला म्हणालो, चल आता आपण जाऊन झोपूत. मग तिनंसुद्धा माझ्या पाठीमागे येऊ लागली. थोडं पुढं आल्यानंतर तिनं माझ्या हाताला पकडलं. मग त्या हॉलमधून आम्ही दोघे पण एकमेकाच्या हाताला धरून बाहेर आलो. जसं त्या खोलीतून आम्ही झोपण्याच्या त्या रूमपर्यंत आलो तसं तिने माझ्या हाताला घट्ट मिठी मारलेलीच होती. माझा हात तिच्या हातात होता. हळुवारपणे आम्ही त्या खोलीमध्ये पोहोचलो आणि बघितलं तर ज्योती एकदम मस्त झोपी गेली होती. आता लतानंसुद्धा तिचा मोबाईल बंद केला होता आणि लतानं तिचा मोबाईल बंद करून ती पण आता डोळे झाकून पडली होती. आता झोपी गेली होती की नाही ती गोष्ट मला माहीत नाही, परंतु तिचे डोळे मात्र बंद होते. मित्रांनो, काही वेळ गेला, मी जाऊन अंथरुणावर पडलो. मग हळूच ती मला म्हणाली, म्हणजे छोटी, राजेश माझ्याच रजईमध्ये ये ना, वेगळी रजई कशाला पांघरतोस? मी काहीच बोललो नाही, मी तसाच पडून होतो. मग तिनं स्वतःहून माझ्या अंगावर रजई घातली. माझ्या अंगावर रजई पांघरू घातल्यानंतर मी त्या रजईमध्ये घुसलो आणि शांतपैकी हात खाली करून मी झोपलो होतो. परंतु छोटीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं. तिने हळुवारपणे तिचा हात माझ्या पोटावर ठेवला आणि तिथून हळूहळू ती हात खाली सरकवू लागली. आता तिला काय बघायचं आहे हे माझ्या थोडक्यात लक्षात आलं होतं. ती कुठं जाणार आहे हे मला समजलं होतं, परंतु मी तिला काही बोललोच नाही. मी शांत बसून ती काय करते बघू लागलो. मग तिनं माझा हात उचलला आणि स्वतःच्या छातीवर ठेवला. मी माझा हात तिथंच ठेवला, या अगोदर जसा ठेवला होता तसाच, आणि अगदी हळू, तिला वाटूसुद्धा नाही मी तिच्या त्या स्पॉटना दाबतोय. अगदी हळूवारपणे मी माझ्या हातांची हालचाल सुरू केली आणि
मला जे काही पाहिजे होतं ते वरच्या बाजूनं मी मिळवू लागलो. आता छोटीला पण स्पष्ट बोलता येत नव्हतं आणि मला तर नाहीच नाही. मग छोटीनं हळुवारपणे तिचा हात खाली आणून माझ्या केळापर्यंत तिनं हात घेऊन आली आणि माझ्या केळाच्या वरच्या बाजूला तिनं हात स्थिर ठेवला. आता ती हात हलवत नव्हती, फक्त त्याला ती जाणीव करून घेत होती की त्याची साईज त्याचा अंदाज लावत असावी. हळूहळू तिचा हात हलू लागला आणि ती त्याचा अंदाज काढत आहे, किती साईज आहे असं मला वाटू लागलं. मग मी सुद्धा अगदी हळूहळू तिच्या त्या मस्त गोळ्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. हळूहळू हात फिरवत होतो. कधी तिला इकडं सरक, कधी तिकडं सरक असं हळूच म्हणायचो आणि मी माझा चान्स मारून घ्यायचो. मित्रांनो, दोघं पण आता एकदम मस्त पेटलो होतो. परंतु सुरुवात कोण करायची ही खूप मोठी अडचण होती. मग हळूवारपणे तिनं माझ्या केळाला कचकन पकडलं आणि जोरक्यात म्हणाली, "आऊच, अरे काहीतरी टोचतंय मला." तसं मी तिला हळूच म्हणालो, "अगं ज्योती, उठल, झोप ना आता, काय ही करतेस, झोप आता, झोप येत नाही का तुला?" कारण मला वाटत होतं ज्योती जर जागी असेल तर आणखीन प्रॉब्लेम यायचा. मग हळूवारपणे मी तिच्या अंगावर पाय टाकला. तिनं मला काहीतरी बोलेल असं मला वाटत होतं, परंतु ती मला काहीच बोलली नाही. उलट तिनं माझ्या अंगावर हात टाकला. आम्ही दोघे एकमेकाच्या एकदम जवळ आलो होतो. तिनं मला मिठीत घेतलं. आम्ही दोघेजण एकमेकाकडे तोंड करून मस्तपैकी आता झोपलो होतो. पुढं काहीतरी जाईल असं मला वाटत होतं, परंतु कधी जाणार, काय होणार याच्याकडे पण माझं लक्ष लागून होतंच. सुरुवात आपण करायची नाही, तिच्याकडून जेवढं काय होतंय तेच आपण पण मस्त मजा घ्यायची, हेच मी ठरवलं होतं. मित्रांनो, आता माझं तोंड तिच्या त्या मस्त 2 गोळ्यांच्या आतमध्ये चिटकलं होतं. यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.